गेले मला तर वाटतं आमचं वय 40 ते 41 वय आहे माझं. आणि आम्ही शाळा आणि कॉलेज असल्यापासून आम्ही ऐकतोय. काही आजी माझी खासदार असतील, त्याचप्रमाणे काही आजी माझे आमदार असतील, त्यांनी सुरुवातीपासून त्यांचा एक अजेंडा ठेवला लोकांसमोर. म्हणजे नेमकं या गोष्टीचं वाईट वाटतं की ज्यावेळेस इलेक्शन आल्या की रेड झोनचा मुद्दा पुढे येतो आणि रेड झोन इलेक्शन गेले की रेड झोनचा मुद्दा आहे तसा परत पेंडिंग होतो. गेले खूप वर्षापासून आम्ही ऐकतो की रेड झोन कमी होणार, रेड झोनची हद्द कमी होणार. आणि वस्तुस्थिती आता सध्या आपल्या डोळ्यासमोर आलं की कालच्या डीपी मध्ये जैसे थी परिस्थिती ठेवलेली आहे. खर तर सांगतो जर की ज्यावेळेस या लोकांनी घर बांधली त्यावेळेस नियमानुसार घर बांधले. महानगर म्हणजे प्राधिकरणाची व्यवस्थितपणे परमिशन घेऊन त्यांनी घर बांधले. आणि आता ती लोक रिटायरमेंट घेऊन घरी येतात. आता आज त्यांच्या मुलींचं लग्न करायचं म्हणलं तरी लोन मिळत नाहीये. घरावर प्रॉपर्टीवर लोन होऊ शकत नाही. रेड झोन मधली हद्द आहे. घर विकायचं म्हणलं तरी विकू शकत नाहीये. लोकांसमोर असंख्य प्रॉब्लेम्स आहेत. आणि आता कुठेतरी त्याची म्हणजे मनामध्ये शंका होती की बाबा एक उत्साह होता की बाबा कुठेतरी त्याची हद्द कमी होईल.